ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली। पण आता आमदार आणि नगरसेवकांकडे मोर्चा वळवणार असल्याचं शिंदेचे नेते म्हणतायत। पाहूयात। मुंबईचे नगरसेवक देखील येतील, शब्द लिहून ठेवा। जवळजवळ 25 नगरसेवक आज संपर्कामध्ये आहेत। आगे आगे देखो होता है क्या, काही दिवसातच मला वाटते पुन्हा स्फोट होईल आणि 14 ठाकरेंचे 6 खासदार फोडून दुसऱ्यांदा शिवसेना फुटली असली तरी ऑपरेशन टायगर आता आमदार आणि नगरसेवक फोडण्यासाठी होणार असा दावा शिंदेचे नेते उघडपणे करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक आमदार आणि 20 ते 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय। तर आमदार संतोष बांगर यांनी 14 नगरसेवकांचा आकडा सांगितलाय। ते काय कुठे जोशी नावाच्याकडे जोशीकडे बघायची आवश्यकता नाही, 100% येतील। आमदार नाही, नगरसेवक पण येतील। मुंबईचे नगरसेवक देखील येतील, लिहून ठेवाच माझ्याकडून, शब्द लिहून ठेवा माझे। आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 25 नगरसेवक आज संपर्कामध्ये आहेत मुंबईत। आगे आगे देखो होता है क्या, काही दिवसातच मला वाटते पुन्हा स्फोट होईल आणि 14 हा आकडा त्यापेक्षा वाढू शकतो। काय सांगताय ते ध्यानात ठेवा। एकनाथ शिंदे साहेबांनी दाढीवर हात फिरवला की तुम्हाला सांगतो विषय संपला। सर एमपीस के बाद अभी एमएलए भी चर्चा में आ रहे हैं, उस पर आपका क्या कहना है? ये तो बोलेंगे ट्रम्प भी फूट रहा है। हाँ, और यही बोलना वाक्य है ना। इतना शिंदे बोलेगे अभी ट्रम्प भी हमारे पार्टी में आ रहे हैं, हमने उनको भी तोड़ा है, हमने उसको भी 50 करोड़ दिया है। जी ये कुछ भी बोल सकते हैं जी उनको बोलने दीजिए। ऐसा है कि जब आदमी की गिदड़ की मौत आती है ना, तो क्या होता है आपको मालूम है ना। ये गिदड़ की मौत अब दिख रही है। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 9 खासदार होते, त्यातील 6 खासदार ऑपरेशन टायगर मध्ये शिंदेंकडे आले। आमदारांचा विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार आहे। पुन्हा आमदारांना फोडायचं झालं तर 2/3 म्हणजे 14 आमदार हवे। अगदी तेवढाच आकडा बांगर यांनी सांगितला। आणि मुंबईमध्ये नगरसेवकांचा विचार केला तर 65 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे आहे। 65चे 2/3 44 होतात। त्यामुळे नगरसेवकांना फोडायचं असेल तर तब्बल 44 नगरसेवकांकडे मोर्चा वळवावा लागेल। काही दिवसात तुम्हाला टायगर 3, टायगर 4 हे सगळं महाराष्ट्राच्या समोर येईल। काही आमदाराचा गट आहे, काही नगरसेवकाचा गट आहे। महाराष्ट्रामध्ये एकच आणि हाच शिवसेना राहील। ते छोटासा गट आहे, ते उरणार नाही। त्यांच्याबरोबर जवळचे 3-4 लोक आहेत जे सकाळी 8 वाजता उठून टीव्हीवर येतात, तेवढेच बोलणार आहे, त्याच्या पुढे काही नाही। आता हीच त्यांची संस्कृती, ह्याच गोष्टी तर बोलत असतील तर त्याचा बोध जनतेने मतदार घेत आहेत। या यंत्रणांनी तो त्या बाबतीमध्ये सजग होऊन अशा प्रकारे बोलणाऱ्यांवर काहीतरी कारवाई काय होतंय की नाही, की लोकशाहीची मूल्यच तुम्ही पायदळी तुडवण्याचं ठरवलं आहे आणि या यंत्रणा बघतायत की लोकशाहीची मूल्य तुडवली जात आहेत। हाच या देशाचा कारभार आहे, हे दुर्दैव आहे। उद्धव ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला। 2017ला आमचेही 6 नगरसेवक फोडले, ती सल आजही कायम आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं। आज तेच जे करतायत तेच आधी काही लोकांनी केलं, आज तेच लोकांच्या बाबतीत ते घडतंय। आम्ही स्वतः विक्टीम आहोत त्याचे। आमचे पण 6 नगरसेवक ज्यावेळेला फोडले होते त्यावेळेला आम्हालाही असाच त्रास झाला, आम्हालाही तोच त्रागा झाला। आज त्यांची जी भावना आहे 6 खासदार फुटल्यावर, तीच भावना आमची त्यावेळेला होती आणि एवढीच तीव्र होती। फक्त आम्ही शिव्या नाही घातल्या एवढंच, पण भावना तेवढीच तीव्र होती। ठाकरेंनी बोलावलेल्या संसदीय बैठकीला लोकसभेचे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3च खासदार हजर राहिले। पण या 3पैकी एकाकडे रामदास कदम यांनी बोट दाखवलं। 6 नाही तर 7व्या खासदाराचीही सही असल्याचा दावा कदम यांचा आहे। तुमच्या आजूबाजूला लोक जे आहेत तुम्हाला फसवतायत। हे 6 नाही, 7व्या खासदाराची देखील सही आहे। उद्धवजी, 7व्या खासदाराची पण सही आहे आणि तो आज तुमच्या बाजूला बसलाय। तो मंत्रिपद मागत होता, मला आधी मंत्रिपद सांगा, शब्द द्या। त्यांनी सही केलेली आहे 7व्या खासदारांनी, उद्धवजी। आणि आज तुमच्या बाजूला तो माणूस बसतो खासदार। उद्धवजी तुम्हाला फसवतायत, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत उद्धवजी, आणि म्हणून तुम्ही सावध व्हाल की नाही। आता खरंच 7वा खासदारही शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलाय का, हेही येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.